आपण इथे सायक्रोमेट्रिक चार्ट ह्याच्यावरती प्रॉब्लेम बघत आहोत. तर प्रॉब्लेम बघण्यापूर्वी काही लाईन्स आपण समजून घेऊया. ड्रायबल टेम्परेचरचे हे जे दिले ते इथे बॉटम साईडला दिलेले आहेत. ह्या ज्या लाईन्स आहेत त्या व्हर्टिकल लाईन्स आहेत. मॉइश्चर कंटेंट किंवा ह्युमिडिटी रेशोच्या व्हॅल्यू जे आहेत ते ह्या साईडला दिलेले आहेत आणि त्या लाईन्स आहेत त्या अशा हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत. एन्थॅल्पीच्या लाईन्स ह्या बाहेरच्या साईडला दिल्या आहेत, त्याच्या व्हॅल्यू बाहेरच्या साईडला दिलेल्या आहेत. ह्या लाईन्स ह्या प्रकारे पॅरलल आहेत. सॅच्युरेशन जो कर्व आहे तो ह्या ठिकाणी आहे. ह्याची रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असते. सॅच्युरेशन कर्व पासून पाठीमागे गेल्यावरती कमी होताना दिसते. त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं वरती दिलेल्या आहेत. त्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम जो आहे तर त्याच्या व्हॅल्यूज ह्या वरच्याच ठिकाणी दिलेल्या आहेत. 0.80 0.81 ह्या लाईन्स ह्या प्रकारे पॅरलल लाईन्स आहेत. दुसरं ड्यू पॉइंट टेम्परेचरच्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं बघायला भेटतील. 0, 5, 10 ह्या प्रकारे बघायला मिळतील. वेटेबल टेम्परेचरच्या व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला ह्या प्रकारेच बघायला मिळतील. पण वेटेबल टेम्परेचरच्या ज्या लाईन्स आहेत ह्या प्रकारे आहेत. ह्या ज्या दिसतात तिरक्या लाईन्स ह्या पॅरलल लाईन्स आहेत त्या वेटेबल टेम्परेचरच्या लाईन्स आहेत. आता आपण प्रॉब्लेम समजून घेऊया. With the help of psychrometric chart, find out the following. If the air is 24 dBT dryable temperature and 40% relative humidity, find dew point temperature, weightable temperature, specific volume of air, enthalpy of air, specific humidity. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन व्हॅल्यू दिलेले आहेत त्याच्यावरनं एक इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. 24 डिग्री सेल्सिअस डीबीटी म्हणजे ड्रायबल टेम्परेचर बघा. 20 नंतर 21, 22, 23, 24 आणि 25. तर 24 म्हणजे ह्या ठिकाणी येईल. ह्या 24 पॉइंट पासून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. का तर ड्रायबल टेम्परेचरच्या ह्या सगळ्या लाईन्स आहेत त्या व्हर्टिकल आहेत. दुसरं 40% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी बघा इथं दिसतंय 30 आणि 40%. 40% ची ही लाईन आहे. हीच लाईन पुढे घ्यायची. कुठपर्यंत घ्यायची की जी ड्रायबल टेम्परेचरची लाईन आहे ब्ल्यू कलरची त्याला इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा इथं मिळेल इंटरसेक्शन पॉइंट. ह्या इंटरसेक्शन पॉइंट वरूनच बाकीच्या सर्व प्रॉपर्टीज फाइंड आउट करायच्यात. आता कशा फाइंड आउट करायच्या ह्या 1 बाय 1 बघूया. पहिली आहे ड्यू पॉइंट टेम्परेचर लाईन. आता ड्यू पॉइंट टेम्परेचर कसं काढायचं तर हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तिथून हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी ड्रॉ करायचंय सॅच्युरेशन कर्व पर्यंत. आता ह्या ठिकाणी इंटरसेक्शन जो होईल ती व्हॅल्यू आपल्याला घ्यायची ड्यू पॉइंटची. मग ड्यू पॉइंट टेम्परेचर कसं काढणार तर बघा इथं 5 नंतर 6, 7, 8, 9. 9च्या पण पुढे आपल्याला हा पॉइंट दिसतोय. तर किती दिसतोय पुढे तर हा 9 आणि हा पुढे आहे 10. 9 आणि 10च्या मधोमध येतोय 9.5. त्याच्या पण जस्ट अगोदर आहे म्हणजे आपण अंदाजे घेणार 9.4 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आहे वेटेबल टेम्परेचर. वेटेबल टेम्परेचर साठी मगाशी सांगितलं की ह्या लाईन्स आहेत त्या ह्या प्रकारे इन्क्लाइंड लाईन आहेत. ह्या इन्क्लाइंड लाईन आहेत त्या फक्त इंटरसेक्शन पॉइंट वरून आपल्याला ड्रॉ करायच्या. ह्या ज्या इंटरसेक्शन पॉइंट वरून ही जी इन्क्लाइंड लाईन आहे ती ड्रॉ करायची. फक्त हा इंटरसेक्शन पॉइंट वरून त्या लाईनला पॅरलल. आता पॅरलल लाईन ह्याला जर ड्रॉ केली तर ती ह्या ठिकाणी येते. आता ही व्हॅल्यू किती आहे बघायची. इथं बघा आहे 10, इथं आहे 15, 15 नंतर पुढे आहे 16. पण इथं 15च्या जस्ट पुढे आहे त्यामुळे आपण ह्याला म्हणणार आहे 15.1. तर वेटेबल टेम्परेचर येणार आहे 15.1 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ एअर. स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ एअर हे जे व्हॅल्यू आहे ते इथं आहे आणि ह्या लाईनीलाच पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. पण कुठून इंटरसेक्शन पॉइंट मधून. त्यामुळे हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तिथूनच ह्या लाईनीला पॅरलल लाईन. तर आपण ही रेड कलरची लाईन ड्रॉ केलेली आहे इंटरसेक्शन पॉइंट वरून. आता ही जी लाईन आहे रेड कलरची त्याची व्हॅल्यू किती तर ही व्हॅल्यू येते 0.85. त्यानंतर येईल 0.851, 0.852, 0.853, 0.856, 0.857, 0.859 आणि मग 0.86.
तर आपली लाईन कुठे येईल 0.851 च्या आसपास. त्यामुळे आपण इथे घेतो 0.851 मीटर क्यूब पर केजी. युनिट तुम्हाला इथे दिले मीटर क्यूब पर केजी ऑफ ड्रायर. नेक्स्ट आहे एन्थाल्पी ऑफ एअर. एन्थाल्पीची लाईन काढण्यासाठी काय करायचंय, तर ह्या लाईन्स आहेत ह्या सगळ्या पॅरलल आहेत. तर ह्या पॉइंट मधूनच त्या पॅरलल लाईनीला पॅरलल लाईन म्हणजे ह्या लाईनीला पॅरलल लाईन काढायची. एन्थाल्पीच्या ज्या लाईन्स आहेत त्यालाच पॅरलल लाईन इथं आपण ड्रॉ केली इंटरसेक्शन पॉइंट मधून. आता जी हिरव्या कलरची लाईन आहे ती लाईनीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर बघा इथे 50 नंतर 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. तर ह्या हिरव्या लाईनीची व्हॅल्यू किती आली 43. त्यामुळे इंटरसेक्शन मधून जी लाईन आली एन्थाल्पीच्या लाईनीला पॅरलल त्याची व्हॅल्यू आली 40 नंतर 41, 42, 43. तर एन्थाल्पी येणार आहे 43 किलो जूल पर केजी. युनिट इथे दिलेले किलो जूल पर केजी ऑफ ड्रायर. नेक्स्ट आहे स्पेसिफिक ह्युमिडिटी. स्पेसिफिक ह्युमिडिटी साठी काय करायचंय, तर हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तिथूनच एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला सांगते स्पेसिफिक ह्युमिडिटी. पण इथं 0.08 वर आपली लाईन आलेली नाही, 0.06 वर पण आलेली नाही, ह्या दोघांच्या मध्ये आली. ह्या दोघांच्या मध्ये व्हॅल्यू किती आहे, तर इथे एक लाईन आहे 1, 2, 3 आणि 4. तर ही जी पहिली लाईन येईल ती आहे 0.0065. त्यानंतरची लाईन येईल 0.007. नंतरची लाईन येईल 0.0075 आणि नंतरची लाईन येईल 0.008. आता आपली जी लाईन आहे ती 0.0075 च्या जस्ट अगोदर आहे, त्यामुळे आपण घेतोय 0.0074. युनिट आहे किलो जूल केजी पर केजी ऑफ ड्रायर. तर या प्रकारे दोन पॉइंट जर माहित असतील, दोन प्रॉपर्टी माहित असतील, तर त्यांचा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्या इंटरसेक्शन पॉइंट वरून आपण बाकीच्या प्रॉपर्टीज सायक्रोमेट्रिक चार्टच्या आधारे काढू शकतो.